रामराम मंडळी, प्रीतीज वर्ल्ड 85 या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज मंडळी मी जात आहे खूप दिवसांनी रिलॅक्स व्हायला अशा रजोडी बीचवर. तसं विरारचा अर्नाळा बीच आहे, पण मला रजोडी बीच आवडायला लागला कारण की माझ्या मैत्रिणीने मला परत एकदा रजोडी बीचला नेलं होतं. तिचं नाव श्रुती. सो आज मी रजोडी बीचला जाते का की खूप मस्त वाटतं या बीचवर जाऊन. पहिल्यांदा पण मी 3-4 वर्षापूर्वी जायची या बीचवर, पण कसं थोडा सुनसान बीच असल्यामुळे माझ्या मुलींना घेऊन जाणं मला तेव्हा सेफ वाटायचं नाही. सो मी अर्नाळा बीचवर कसं क्राऊडेड असायचं, त्याच्यामुळे मी ह्या बीचवर जायची. पण म्हटलं चला आता ह्या रजोडी बीचवर एकदा मैत्रीण म्हणाली म्हणून जाऊन बघायला काय हरकत आहे. सो मी गेली होती तर मला खूप छान वाटलं, एक रिलॅक्स वाटलं ह्या बीचवर जाऊन. आणि हा जो रस्ता आहे ना, तुम्ही बघू शकता, हा नवापूर रोड आहे. इतका सुंदर रोड असतो हा. गाडी चालवायला सुद्धा खूप मजा येते या रोडवर. तर रजोडी बीच हा जास्त क्राऊडेड नाही, पण आता मी जेव्हा जायला लागले तर हा थोडा क्राऊडेड व्हायला लागला आहे. या बीचवर जायची सर्वात मोठी खासियत म्हणजे तुम्ही डायरेक्ट गाडी बीचवर खाली उतरवू शकता आणि जी बीचवर चालवण्याची मजा येते ती काही औरच. सो त्यासाठी तुम्ही रजोडी बीचला नक्कीच व्हिजिट देऊ शकता. तसं तर अर्नाळा बीच, त्याच्यानंतर नवापूर, रजोडी, कळंब हे असे लाईनीतच बीच लागतात. पण अर्नाळ्याला गाडी तुम्ही अशी पूर्ण जशी तुम्ही पाहू शकता मी बीचवर उतरवली आहे पूर्ण, तशी उतरवू नाही शकत. आणि हा नजारा तिथे गाडी लावून तुम्ही एन्जॉय नाही करू शकत. तुम्हाला सँडमध्ये बसावं लागतं, म्हणजेच वाळूमध्ये बसावं लागतं. मी इथे डायरेक्ट पूर्ण पाण्यापर्यंत ही गाडी नेऊ शकली होती. तर ह्या बीचवर तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता. खूप सुंदर बीच आहे, मस्त वाटतं इथे, एवढं शांत वाटतं. गर्दी जरी असली तरी थोडं रिलॅक्स वाटतं, एकदम असं छान. तर या बीचवर पोचायचं कसं, तर तुम्ही विरार वेस्टला येऊन तिथून रिक्षा आणि बसेसची खूप उत्तम सोय आहे. तुम्ही या बीचवर येऊ शकता. त्याचबरोबर इथे खूप सारे रिसॉर्ट्स सुद्धा आहेत. खूप छान रिसॉर्ट्स आहेत विरारला. पहिले खूप कमी असायचे रिसॉर्ट जास्त करून, पण आता खूप रिसॉर्ट झाले आहेत. आणि रजोडी बीचवर पण खूप असे जवळच खूप रिसॉर्ट आहेत. तर तुम्ही रिसॉर्टला जर आलात तर या रजोडी बीचला नक्कीच व्हिजिट देऊ शकता. त्याचबरोबर नवापूर जो आहे तिथे सुद्धा खूप सारे रिसॉर्ट्स आहेत, अर्नाळ्याला आहेत. तर इथले जे रिसॉर्टचे तुम्हाला मी आता प्राईस पाहिजे तर सांगू शकते. ते 700 रुपये प्राईज असते सर्व रिसॉर्टची. पण कसं असतं ना की नवीन लोक येतात तर त्यांना माहीत नसतं की रिसॉर्टची ॲक्च्युअल प्राईस काय आहे. ते इथे रिसॉर्टची ॲक्च्युअल प्राईज आहे 500 रुपीज. पण 700 रुपीज ही लोक म्हणत असाल ते कशाची घेतात. सो जाणं येणं रिक्षाचं जे भाडं होतं त्याची 100 रुपये घेतात, कारण की रिक्षाचं येतानाचं भाडं 100 आणि जातानाचं भाडं 100. तर माझं सजेशन असं आहे की तुम्ही म्हणजे विवस आहे तर तुम्हाला मी एक बेनिफिट म्हणून एक टिप देऊ इच्छिते की तुम्ही जर इथल्या कुठल्याही रिसॉर्टला सर्च करू इच्छित असाल आणि तुम्हाला रिसॉर्ट आवडला आणि तुम्ही इथे येऊ शकत असाल तर रिसॉर्टला आल्यानंतर तुम्ही पिकअप ड्रॉप न घेता जस्ट रिसॉर्टला जाऊ शकता. आम्ही पिकअप ड्रॉप नाही घेणार. आमची 500 रुपीज तुम्ही करून द्या आणि आम्ही इथे येतो. आणि रिक्षा तुम्ही ओला उबर वगैरे इथे सगळ्यात चालतात. सो तुम्ही त्या ओलाने वगैरे तुम्ही आलात तर तुम्हाला खूप कमी पैशामध्ये तुम्ही रिसॉर्टला पोहोचू शकता. त्याचबरोबर या मस्त अशा रजोडी बीचला सुद्धा व्हिजिट करू शकता. ह्या ज्या रिसॉर्टमध्ये तुम्ही येणार आहेत तर हे तुम्हाला कुठलेच रिसॉर्टवाले सांगणार नाही की इथे 700 रुपीज जे आहेत, म्हणजे 700 रुपये जे घेतात ते कशासाठी घेतात तर पिकअप ड्रॉपसाठी घेतात. आणि हे ते व्यवस्थित सांगत नाही तुम्हाला. ते फुल टोटल तुम्हाला पॅकेज सांगणार की 700 रुपये. तर त्यांना एवढंच रिक्वेस्ट करा की आम्ही स्वतःच्या व्हेकलने किंवा तुम्ही तुमच्या रिक्षा करून येतात तिथे आणि आम्हाला आमचे रिसॉर्टचे पैसे कमी करून हवेत. सो त्यांच्याशी व्यवस्थित पोलाइटली तुम्ही बोललात तर तुम्हाला हमखास ती लोक 500मध्ये तुम्हाला पर पर्सन करून देतातच. या बीचवर तुम्ही संध्याकाळपर्यंत छान बसू शकता, कारण की इथे रेस्टॉरंट हे 4-5 नंतरच चालू होऊन जातात. आणि अगदी बीचच्या एकदम टच आहेत असे रेस्टॉरंट आहेत जिथे तुम्ही मस्त बसून अगदी छान व्ह्यू एन्जॉय करू शकता आणि आपला
नाश्ता वगैरे करू शकता इथे. त्याचबरोबर फोटोशूटसाठी सुद्धा इथे काही रेस्टॉरंट आहेत जे तुम्हाला फोटोशूटसाठी अरेंजमेंट वगैरे करून देतात. सो ह्या मस्त अशा राजोडी बीचला तुम्ही नक्कीच व्हिजिट द्या. त्याचबरोबर नवापूर जो बीच आहे तो सुद्धा खूप सुंदर आहे. आणि तुम्हाला जर रिसॉर्टबद्दल अधिक माहिती हवी असेल तर मला कमेंट करा. पण त्याचबरोबर मी तुम्हाला टॉप 5 असे इथले जे वसई, नालासोपारा आणि विरारमधले असे टॉप 5 रिसॉर्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते. तर त्या रिसॉर्टला तुम्ही नक्की व्हिजिट करा. तर ते रिसॉर्टची नावं आहेत. वसई विरारमधल्या बहुतांश रिसॉर्टची प्राईस ही 700 रुपयेच आहे. पण काही रिसॉर्ट इथे असे देखील आहेत ज्याची प्राईस 1000च्या खाली तुम्हाला येऊ शकत नाही. इथे तुम्हाला जर मी स्पेसिफिकली सर्व रिसॉर्टचे व्हिडिओ बनवावे असे वाटत असेल तर मला जास्तीत जास्त सबस्क्रायबर मिळवण्यासाठी थोडी मदत करा, जेणेकरून मी लवकरात लवकर या सर्व रिसॉर्टचे तुम्हाला डिटेल व्हिडिओ मी करून तुमच्यासाठी ठेवेन. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी आता तुम्हाला जवळजवळ 10 शॉर्टलिस्ट केलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला जे पहिले आहेत ते तुम्हाला जास्त क्राऊडेड भेटतील आणि खूप फन वगैरे करायला भेटेल, म्हणजे जास्तीत जास्त राईड भेटतील. आणि शेवटी मी जे 2-3 दिले आहेत ते तुम्हाला रिलॅक्सेशनचं जायचं असेल, जस्ट फॅमिलीसोबत पिकनिक जायची असेल तर असे हे मी 3 रिसॉर्ट जे शेवटी देते ते तुम्ही पाहून घ्या. तर ते जे 3 रिसॉर्ट आहेत तिथे तुम्ही तुमची फॅमिली पिकनिक करू शकता. एक फार्म हाऊससुद्धा आहे, तिथे तुम्ही फॅमिली पिकनिक करू शकता. तसे मी 3 रिसॉर्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर देतेच, प्लस मी तुम्हाला स्क्रीनवर ते आता दाखवतच आहे तुम्हाला. तर ते तुम्ही पाहून घ्या आणि जरूर ह्या राजोडी बीचला नक्की व्हिजिट द्या. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला जे रिसॉर्ट सजेस्ट करते तर त्याला पण नक्कीच व्हिजिट द्या. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढे अजूनही असेच नवनवीन एंटरटेनमेंट व्हिडिओ येणारच आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला भेटूया. आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला अजून नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.